बिग बॉस मराठी सीझन 6 संपून आता फक्त 3च महिने झालेले आहेत, पण प्रेक्षकांची आता आतुरता आहे बिग बॉस मराठी सीझन 7साठी. पण काही प्रेक्षक बोलत आहेत बिग बॉस मराठी सीझन 7 सुरू करू नका किंवा बिग बॉस मराठी कायमचाच बंद करून टाका. का असं मी बोलतोय? कारण की ज्या पद्धतीने प्रेक्षकांचे जे मत आहे ह्याला कुठेही प्राधान्य दिलं गेलेलं नाही आहे. बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये जे मेकर्सला हवं आहे त्या पद्धतीने जे आहे या गोष्टी पुढे न्यायचा प्रयत्न केला. त्यामुळेच बिग बॉस मराठी सीझन 7 सुरू करू नका असं काही प्रेक्षक जे आहेत ते बोलायचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामागचं रिझन खरंच आहे की खूप खोट्या प्रकारचे विजेते जे आहेत ते गेल्या सीझनला आपल्याला बघायला मिळालेले आहेत. गेल्या सीझनला म्हणजे फक्त बिग बॉस मराठी सीझन 6 आणि जेव्हा जो अक्षय केळकर आहे तो सीझन झाला होता तो देखील पूर्णपणे फ्लॉप झाला होता. कारण की मेकर्स त्यांच्या पद्धतीने जे आहे ते गोष्टी चालवायचा प्रयत्न करत होते. प्रेक्षकांच्या मताला तिथे कुठेही प्राधान्य दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळेच प्रेक्षक आता एकच अपेक्षा करतात मेकर्सकडनं की जर तुम्ही प्रेक्षकांच्या मताला तिकडे प्राधान्य मान सन्मान देणार असाल तरच बिग बॉसचा पुढचा सीझन जो आहे तो घेऊन या, अन्यथा आम्हाला बिग बॉसचा 7वा सीझन बघण्यात इंटरेस्ट नाही आहे. कारण की तुम्ही तुमच्या हिशोबाने जे आहे ते बिग बॉसचे विजेते किंवा एलिमिनेशन्स या संपूर्ण गोष्टी करता, प्रेक्षकांना मान सन्मान देत नाहीत आणि त्याचमुळे प्रेक्षकांची ही मागणी आता खूप जास्त जोर धरत आहे. एकतर आम्हाला तुम्ही प्राधान्य द्या नाहीतर बिग बॉसचा कुठलाही सीझन मराठीचा आणू नका, अशा पद्धतीची मागणी आता प्रेक्षक करत आहेत. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत खूप जास्त महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.